मी विशाल शिंदे, मनसे कडेगाव तालुका अध्यक्ष। सध्या मी आपला कराड ते विटा या दरम्यान जो आपला सुरली घाट लागतो त्या घाटात मी सध्या उभा आहे। आणि मध्यंतरी तुम्हा सर्वांना माहितच आहे की आम्ही येवलेवाडी येथे आत्ताच नवीन सुरू झालेल्या टोल नाक्याच्या विरोधात आवाज उठवला होता। त्या दिवशी आम्ही प्रकल्प अधिकारी यांना एक निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनात आम्ही सांगितलं होतं की सुरली घाट जे सुरली घाटात अर्धवट काम बाकी आहे। बऱ्याच ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जे काय अर्धवट काम बाकी आहे, म्हणजे संरक्षण भिंत आहे साईडने किंवा रिफ्लेक्टर असू दे, त्या घाटातलं काम पूर्ण करा। बाकी तुम्ही जर सुरली घाट क्रॉस केल्यानंतर जर बघितलं तर कडेगाव तालुका लागतो आणि पुढे गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी रिफ्लेक्टर तुम्हाला दिसत नाही किंवा दिशादर्शक फलक दिसत नाहीत। तिथे देखील स्पीड कंट्रोल करण्यासाठी जे लबर स्ट्रीप असतात त्या दिसत नाहीत। बरेच अशा गोष्टी आहेत ज्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या रोडवर नाहीत। हा रोड खरं तर या रोडसाठी प्रादेशिक वनीकरणाची परमिशन घ्यायला लागते, पण ती रोडचा प्रस्ताव ह्या लोकांनी दिलाय का? इथल्या ठेकेदारांनी अधिकाऱ्यांनी याबाबत काय पाठपुरावा केला आहे का? कारण की जर पुढे कॉन्क्रीटीकरण रोड आहे तर ह्या ठिकाणी कॉन्क्रीटीकरण व्हायला पाहिजे, पण इथे फक्त या लोकांनी डांबरीकरण केलेलं आहे, दुसरं बाकी काहीही केलं नाही। त्यामुळे जे काही या सुरली घाटामध्ये काम जे अर्धवट आहे ते सर्वात पहिलं पूर्ण करावं। पुढे देखील जे दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर जे काही आहे, साईडला बॅरिगेटिंग असेल किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जे काही करता येईल ते लवकरात लवकर आपण करावं। मगच आमच्या कडेगाव तालुक्यातील नागरिकांकडून आपण टोल वसूल करावा। खरं तर ह्या ठेकेदाराची मुदत ही येत्या 30 तारखेला देखभाल दुरुस्ती आहे, त्या देखभाल दुरुस्तीची जी मुदत आहे ती संपत आलेली आहे। त्यामुळे या ठेकेदारांनी 30 तारखेच्या आतच आम्हाला या ठिकाणी लवकर काम चालू करून आमच्या नागरिकांना योग्य सोयी सुविधा असलेला घाट नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावा, व्यवस्थित करून द्यावा, आणि मगच आपल्या कडेगाव तालुक्याच्या नागरिकांकडून टोल घ्यावा। एवढं मी या ठिकाणी बोलतो। जोपर्यंत आपण या ठिकाणी हा जो घाट आहे किंवा हा ज्या रस्त्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणार नाही तोपर्यंत आम्ही टोल नाका देणार नाही। जर तिथून कुठून दादागिरी करण्यात आली तर आम्हाला कळवा, आम्ही मनसेच्या माध्यमातून भविष्यात पुढे त्या ठिकाणी आंदोलन करू। एवढं मी या ठिकाणी बोलतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।